हॅलो स्टुडंट, वेलकम. तर काही दिवसांपूर्वी तुमचं हॅलो अल्केन अँड हॅलो हे चॅप्टर संपलं. आजपासून आपल्याला फर्स्ट पार्टचं जे इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर आहे त्याचा स्टडीला सुरुवात करायची आहे. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री थोडं मोठं चॅप्टर आहे फर्स्ट पार्ट मधलं फिजिकल केमिस्ट्रीचं. ओके, तर व्हॉट इज द इलेक्ट्रोकेमिस्ट्री? सुरुवातीला आपण डेफिनेशन बघू, थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट, आणि मग त्याच्यानंतर तुमचा जो मेन पार्ट आहे या चॅप्टरचा त्याला सुरुवात होईल. ठीक आहे, तर लक्षात घ्या. डेफिनेशन आपल्याला अगोदर दिलेली आहे. What is electrochemistry? It is the branch of chemistry that deals with study of interrelationship between chemical energy and electrical energy. म्हणजे केमिस्ट्रीची अशी ब्रांच की ज्या ब्रांच मध्ये तुम्ही काय करता, केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी यांच्यातलं जे काही इंटर रिलेशनशिप आहे त्याचा स्टडी करता. ओके, त्या ब्रांचला काय म्हणतो आपण? केमिस्ट्रीच्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री इन विच वी डिस्कस ऑर स्टडी अबाउट द इंटर रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक एनर्जी अँड केमिकल एनर्जी. ह्या दोघी एनर्जी जे आहेत त्या एकमेकांशी रिलेटेड आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा डेफिनेशन दिलेली आपल्याला इलेक्ट्रिक कंडक्शन. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन झाली. पुढे दिलेलं इलेक्ट्रिकल कंडक्शन. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट व्हायची जी प्रोसेस आहे त्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्शन म्हणतो. ठीक आहे, वी नो दॅट इलेक्ट्रिक करंट रिप्रेझेंट अ चार्ज ट्रान्सफर. काय होतो? चार्ज ट्रान्सफर होतो, इलेक्ट्रिक करंट पास होतो म्हणजे. ओके, द चार्ज ट्रान्सफर ऑर फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी occurs through substance called कंडक्टर. ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते त्याला आपण कंडक्टर म्हणतो. आपण बऱ्यापैकी मेटल, नॉन मेटल आपल्याला माहिती आहे. मेटल काय असतात? मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, while नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर or they are non-conductor, or they do not conduct electricity while metal conducts electricity. ज्या सबस्टन्स मधून, ज्या गोष्टींमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते त्यांना आपण कंडक्टर म्हणतो, कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, मग चार्ज ज्याच्यामधून ट्रान्सफर होतो त्याला काय म्हणतो आपण? कंडक्टर्स म्हणतो. ठीक आहे, there are two types of conductors which give rise to two types of कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जे कंडक्टर्स आहेत त्यांचे दोन प्रकार पडतात, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स आणि ते जे दोन प्रकार आहेत आपल्याला ते दोन प्रकार त्याच्या पुढे बघायचे. ठीक आहे, स्लाइड चेंज करू आपण. बघा, मेटॅलिक कंडक्शन आहे पहिला प्रकार कंडक्शनचा, आणि दुसरा जो प्रकार आहे तो इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन आहे. म्हणजे नॉर्मल मेटल मधून जे कंडक्शन होतं त्याला आपण मेटॅलिक कंडक्शन म्हणतो. आणि गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल्स यूज केलेले असतात त्याच्यामधूनही इलेक्ट्रिकल कंडक्शन होतं. बॅटरी आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे जवळपास 20-25% लोकांच्या घरी इन्व्हर्टर आहे. ठीक आहे, इन्व्हर्टर बॅटरी असते ती आता महाग भेटते भरपूर, 18-20 हजाराची ती बॅटरी येते नुसती. त्याला ते तुमचे जे मशीन असते इन्व्हर्टर ते जोडलेलं असतं. ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस काय होतं स्टुडंट? ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी जाते वरतून त्यावेळेस ती बॅटरी जी असते तिच्यातली केमिकल एनर्जी कन्वर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ओके, पुन्हा लाईट आली की पुन्हा काय होतं? जी काही इलेक्ट्रिक एनर्जीचा सप्लाय आपण त्या बॅटरीला दिलेला असतो तो इलेक्ट्रिक करंट कशात कन्वर्ट होतो? पुन्हा केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. फक्त त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आपण मधून मधून ऍड करत राहतो. त्याला आपण म्हणतो पाणी बदलणं म्हणतात बॅटरीचं. तर ते त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आपल्याला वारंवार ऍड करावं लागतं. 6 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर जसा वापर असेल त्याच्यानुसार ते आपल्याला इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करत राहावं लागतं. ठीक आहे, मेटॅलिक कंडक्शन आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन असे दोन प्रकार आहेत. त्यातला फर्स्ट टाइप आपण डिस्कस करू आता, मेटॅलिक कंडक्शन. व्हॉट इज मेटॅलिक कंडक्शन? मेटल मधून जे कंडक्शन होतं इलेक्ट्रिसिटीचं त्याला मेटॅलिक कंडक्शन म्हणणार आपण. ठीक आहे, तर डायरेक्टली आपण सुरुवात करून टाकली. जे आपल्याला डेफिनेशन बघितली सुरुवातीला केमिस्ट्रीची, त्याच्यानंतर कंडक्शन म्हणजे काय ते बघितलं. कंडक्शनचे जे काही प्रकार आहेत ते आता आपण पुढे बघतोय, मेटॅलिक कंडक्शन आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. ठीक आहे, तर बघा, इलेक्ट्रिकल कंडक्शन थ्रू मेटल्स इन्व्हॉल्व्स डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. मेटल मधून इलेक्ट्रिसिटी पास होते. का पास होते मेटल मधून इलेक्ट्रिसिटी? कारण की मेटलमध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन असतात आणि अनपेड इलेक्ट्रॉन असतात. ते फ्री इलेक्ट्रॉनच काय करतात? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायला मदत करतात. इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करतात? करंट पास करतात. ठीक आहे, द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल फॉर्म कंडक्शन बॉन्ड. आताच मी जसं सांगितलं की त्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात मेटलकडे, आणि त्या अनपेड इलेक्ट्रॉनच्या मदतीनेच काय होतं की हा इलेक्ट्रिक
करंट काय होतो, पास होऊ शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होऊ शकतो. ठीक आहे. जर इलेक्ट्रॉनची गरज नसती तर मग प्लास्टिक मधूनही करंट आपल्याला पास करता आला असता, बट प्लास्टिकमध्ये इलेक्ट्रॉन नसतात, फ्री इलेक्ट्रॉन. मेटल्सकडे फ्री इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन असतात. त्या अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळेच करंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होत असतो, तुमचा पास होत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळेच मेटल काय असतात, गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. द इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर फ्री टू मूव्ह, ओके, अँड हेन्स फ्लो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. ते इलेक्ट्रॉन फ्रीली मुव्हेबल असतात, त्याच्यामुळेच काय होतं की जे काही तुम्ही इलेक्ट्रिक करंट अप्लाय कराल तो करंट काय होतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतो, पास होतो. ठीक आहे. दस मेटॅलिक कंडक्टर्स आर कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. जे मेटॅलिक कंडक्टर असतात त्यांना आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर सुद्धा म्हणतो. ठीक आहे. हे झाले तुमचं मेटॅलिक कंडक्शन. मेटल मधून जो काही फ्लो होतो इलेक्ट्रिक करंटचा त्याला मेटॅलिक कंडक्शन म्हणतो आपण. आणि मेटल मधून का कंडक्ट होतो करंट, कारण की मेटल्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजेच अनपेड इलेक्ट्रॉन असतात. आता पुढे जेव्हा आपण डी ब्लॉक चॅप्टर शिकू, डी ब्लॉक एलिमेंट्स, ट्रान्झिशन एलिमेंट्स, त्याच्यामध्ये पण बघणारच आहोत की जे ट्रान्झिशन मेटल्स आहेत ज्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात तेच कलर्ड कंपाऊंड तयार करतात आणि तेच गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. ओके. तर दुसरा टाईप आहे इलेक्ट्रोलायटिक, सॉरी, मेटॅलिक कंडक्शन नंतर दुसरा टाईप आहे कंडक्शनचा इलेक्ट्रोलायटिक ऑर आयोनिक कंडक्शन. आता आयोनिक कंडक्शन म्हणजे काय किंवा मग इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन म्हणजे काय, तर ते बघायचं आपल्याला. बघा, जी बॅटरी असते, आता थोड्या वेळापूर्वी आपला विषय झाला की इन्व्हर्टरला जी बॅटरी जोडलेली असते किंवा बाईकमध्ये, गाड्यांमध्ये ज्या काही बॅटरीज असतात, साईज असते, डिपेंड, जसा वापर असेल त्याच्यानुसार त्या त्या साईजची बॅटरी आपल्याला भेटते, जसा वापर असेल त्याच्यानुसार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधून मधून ऍड करत राहतो. ते इलेक्ट्रोड वरती त्याला असे बुच असतात वरतून त्या बॅटरीला, त्याच्यामध्ये ते ऍड केलं जातं इलेक्ट्रोलायटिक वॉटर, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन ऍड केलं जातं. ते इलेक्ट्रोड सुकायला नको पाहिजेत, गंजायलाही पाहिजेत, कोरडे होऊन सरा, म्हणून ते आपण त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आपण ऍड करत असतो. व्हाईट कॅन मध्ये भेटतं ते असं. ठीक आहे. तर ती जी सेल असते, जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, घरगुती बॅटरी जी असते इन्व्हर्टरला जोडलेली, किंवा बाईकमध्ये जी बॅटरी असते छोट्या साईजची, किंवा ट्रकमध्ये असतात मोठ्या, थोड्या, जसा वापर असेल तशी साईज असते, ऑलरेडी आपण डिस्कस केलं. तर ते जे कंडक्शन होतं त्या टाईपच्या बॅटरीजमध्ये, गॅल्व्हॅनिक सेल म्हणतात त्यांना, त्याच्यामध्ये जे कंडक्शन होतं त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन ऑर आयोनिक कंडक्शन. जे काही तुम्ही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन वापरता, हे बघा, ही डायग्राम दिलेली आहे बाजूला, त्याच्यामध्ये जे काही तुम्ही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन वापरलेलं असतं, त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनच्या मदतीने काय होतं, ऍनोडकडे निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट होतात, ऍनोडकडे काय होतं, निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट होतात, आणि कॅथोडकडे काय होतं, जो कॅथोड असतो तो असतो निगेटिव्ह, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील तुमचे पॉझिटिव्ह आयन त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधले, आणि जो ऍनोड असतो पॉझिटिव्ह, त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होईल त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधले, अनायन अट्रॅक्ट होतील. तर बघा, एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला. समजा हे जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन तुम्ही इथं घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हे इलेक्ट्रोड डीप केले आहेत, बघा, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे निगेटिव्ह टर्मिनल आहे, बरोबर. हा ऍनोड आहे, हा कॅथोड आहे. कॅथोड इज निगेटिव्ह, ऍनोड इज पॉझिटिव्ह. ओके. ऍनोड पॉझिटिव्ह आहे म्हटल्यावर त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होते, बघा, निगेटिव्ह आयन त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि जो कॅथोड आहे निगेटिव्ह, त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होतं, तर पॉझिटिव्ह आयन जे असतील या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये ते अट्रॅक्ट होतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, समजा कॉपर सल्फेटचं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असेल, तर कॉपर सल्फेटमध्ये Cu2+ आयन असतात आणि SO4 2- आयन असतात. हे Cu2+ आयन जे आहेत हे कोणाकडे अट्रॅक्ट होतील, तर जो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे कॅथोड, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील. याच्याकडे कोण अट्रॅक्ट होईल, Cu2+ आयन अट्रॅक्ट होतील, कॉपर डिपॉझिट याच्यावरती. आणि जो सल्फेट आयन आहे SO4 2- आयन, ते कोणाकडे अट्रॅक्ट होतील, तर जो ऍनोड आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह अट्रॅक्ट होतात आयन, आणि निगेटिव्ह टर्मिनलकडे पॉझिटिव्ह आयन अट्रॅक्ट होतात. समजते. तर आणि मग हे झाल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो, आणि तो काय होतो, एका टर्मिनल कडून दुसऱ्या टर्मिनलकडे काय होतो, पास होतो. ठीक आहे. मग बघा, इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन और आयोनिक कंडक्शनचं एक्सप्लेनेशन काय दिलं आपल्याला. इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन इन्व्हॉल्व्स कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट बाय द movement of ions of the electrolytes. इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की इथे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन कोणतं आहे तुमच्याकडे, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचं एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं, कॉपर सल्फेट. ओके. कॉपर सल्फेट मध्ये आयन प्रोड्यूस होतात, आणि ते आयन प्रोड्यूस झाल्यामुळेच हा सगळा जो काही इलेक्ट्रिक करंट पास होतो एका जागेवरून दुसऱ्याकडे,
हे त्यामुळे होतं सगळं, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये त्याचे आयन फॉर्म झाल्यामुळे. ठीक आहे. इन दिस टाइप ऑफ कंडक्शन द चार्ज ट्रान्सफर ऑकर्स, चार्ज ट्रान्सफर होतो इन द फॉर्म ऑफ मुवमेंट ऑफ आयन्स थ्रू मोल्टन इलेक्ट्रोलाइट्स. मोल्टन म्हणजे विरघळलेला असतो ना तो, कॉपर सल्फेट ब्लू कलरची पावडर असते. ठीक आहे. कॉपर सल्फेट कसं असतो, ब्लू कलर पावडर असते कॉपर सल्फेटची. त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं की ब्लू कलर सोल्युशन तयार होतं. मग त्याचं जे काही ऍक्वियस सोल्युशन असेल कॉपर सल्फेटचं, ते समजा आपण या ठिकाणी घेतलेलं असेल ऍक्वियस कॉपर सल्फेट, त्याचा ब्लू कलर असेल. त्याच्यातले जे आयन असतील, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे कोण अट्रॅक्ट होईल, जो पॉझिटिव्ह म्हणजे एनोड जो आहे त्याच्याकडे SO4 मायनस आयन अट्रॅक्ट होतील. जो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे कॅथोड, त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होईल, Cu2 प्लस आयन अट्रॅक्ट होतील. बरोबर. हे जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचं आयोनायझेशन झाल्यामुळे काय होतं, हे कंडक्शन होतं. सबस्टन्सेस सच ॲज आयोनिक सॉल्ट्स, जसं आयोनिक सॉल्ट मी तुम्हाला सांगितले, कॉपर सल्फेट असेल, त्याच्यानंतर K2SO4 असेल, भरपूर अशा प्रकारचे भरपूर आयोनिक सॉल्ट आहेत. ठीक आहे. देन स्ट्रॉंग अँड वीक ऍसिड्स, स्ट्रॉंग ऑर वीक ऍसिड्स अँड बेसेस, जे काही ऍसिड बेसिस असतात, समजा HCl घेतला. आता जे काही बॅटरीज असतात घरगुती वापरासाठी किंवा बाईकमध्ये ज्या काही बॅटरीज वापरतात, बाईकमध्ये, व्हेकल्समध्ये, त्याच्यामध्ये आपण ते मधून मधून इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन ऍड करत राहतात, त्या इलेक्ट्रोड सुकायला नको पाहिजेत म्हणून. बरोबर. आताच थोड्या वेळापूर्वी बोललो आपण. तर ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जे असतं ना, हे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन हे जे मध्ये भरलेलं आहे, त्याचं महत्वाचं काम असतं, कारण तो आयन प्रोड्यूस करेल आणि त्यामुळे ते इलेक्ट्रोड मधून काय होतं, कंडक्शन होतं इलेक्ट्रिसिटीचं. ठीक आहे. मग वीक ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड्सचे काय असतात, ऍक्वियस सोल्युशन्स असतात. त्याच्यानंतर आयोनिक सॉल्ट असू शकतात, जसं की कॉपर सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, असे आयोनिक सॉल्ट किंवा स्ट्रॉंग आणि वीक ऍसिड सुद्धा इलेक्ट्रोलाइटचं काम करतात बऱ्यापैकी. स्ट्रॉंग ऍसिड्स आणि स्ट्रॉंग बेसिस चांगल्यापैकी आयोनाइज होतात. वीक ऍसिड, वीक बेसचं आयोनायझेशन चांगलं होत नाही, त्याच्यामुळे त्याचा शक्यतो वापर केला जात नाही. ठीक आहे. मग काय होतं त्याच्यामुळे बघा, हे जे इलेक्ट्रोलाइट्स असतात ते काय होतात, डिसोसिएट होतात. ते डिसोसिएट इनटू आयन्स वेन डिझॉल्व्ड इन पोलर सॉल्व्हंट सच एज वॉटर. त्यांना जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू तेव्हा काय होतं, ते आयन प्रोड्यूस करतात पोलर सॉल्व्हंट वॉटरमध्ये. Ionic solids dissociates into ions in molten state as well. Conduction through electrolytic conductors involve transfer of matter from one part of the conductor to the another part. काय होतं, काही वेळेस मॅटर सुद्धा ट्रान्सफर होतो एका इलेक्ट्रोड कडून दुसऱ्या इलेक्ट्रोड कडे. जसं मी तुम्हाला सांगितलं, समजा कॉपर सल्फेट असेल, तर या कॉपर सल्फेट मधला जो कॉपर असेल तो काय होईल, या तुमचा जो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याच्यावरती Cu2 प्लस आयन काय होतात, डिपॉझिट होतात. म्हणजे मॅटर सुद्धा ट्रान्सफर होतं, इलेक्ट्रिक करंट होतोच, त्याच्या सोबत काय होतं, मेटल सुद्धा, म्हणजे जे काही सबस्टन्स असेल कॉपर सल्फेट मधला जो Cu2 प्लस आयन असेल त्याचं रिडक्शन होईल, तो 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि या ठिकाणी तुमचं स्टेबल कॉपर मेटल काय होतं, डिपॉझिट होईल. म्हणजे मेटलचा सुद्धा ट्रान्सफर होतो. ठीक आहे. फ्रॉम वन पार्ट ऑफ कंडक्टर टू द अदर. It means that the current flowing through electrolytic conductor is accompanied by chemical change. Chemical change झाल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. कशामध्ये, इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन मध्ये किंवा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स जे असतात त्याच्यामध्ये मॅटर सुद्धा ट्रान्सफर होतो. काही वेळेस इलेक्ट्रिक करंट होतोच, त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी काय होतं, मॅटर सुद्धा एक्सचेंज होतो तुमचा. जसं की मी ते सांगितलं तुम्हाला, कॉपर डिपॉझिट होतो आणि समजा दुसरा कुठला असतं, या ठिकाणी HCl असतं किंवा NaOH असतं, तर काही वेळेस हायड्रोजन गॅस इव्हॉल्ड होतो एका इलेक्ट्रोडवरती, दुसऱ्यावरती सोडियम फ्यूज होतो. तर ते टॉपिक पुढे येणार आहेत आपल्याला. आता हे जे आपण बघतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला की नेमकं इलेक्ट्रोलायटिक किंवा आयोनिक कंडक्शन म्हणजे काय. तर तुमचं जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन तुम्ही घेता त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड डीप करता 2, त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचं आयोनायझेशन होतं. त्याच्या आयोनायझेशन झाल्यामुळे, ते आयन प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी आयन ट्रान्सफर होतात एका इलेक्ट्रोड कडून दुसऱ्या इलेक्ट्रोडकडे, किंवा त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधले निगेटिव्ह आयन पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतात. त्याच्यातले जे काही तुमचे निगेटिव्ह आयन असतील ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतील, आणि तसं झाल्यामुळे काय होतं की करंट प्रोड्यूस होतो. ठीक आहे. अशा प्रकारे केमिकल चेंज झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. ओके. त्या टाईपच्या सेलला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोलायटिक सेल्स. अँड दॅट टाइप ऑफ कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. ठीक आहे. पुढची स्लाइड घेऊ आपण आता. बघा, एक मिनिट, चेंज का नाही होते. तर बघा, आता हे जे काही आपण कंडक्टर बघितले, आता त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आपल्याला. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजून घ्यायचंय.
तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याचं आयोनायझेशन पूर्णपणे होतं ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे ज्यांना वॉटरमध्ये ऍड केल्यावरती ते कम्प्लिटली डिसोसिएट होतात, त्यांचे आयन पूर्णपणे प्रोड्यूस होतात, म्हणजे ते शिल्लक राहत नाही काहीच, पूर्णपणे आयोनायझेशन होतं. समजा HCl ऍड केला वॉटरमध्ये तर फास्टली H+ आयन आणि Cl- आयन प्रोड्यूस होतात, म्हणून तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. काही काही असे सबस्टन्सेस आहेत, असे कंपाऊंड आहेत की ते वॉटरमध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाहीत, म्हणजे त्यांचं आयोनायझेशन पूर्णपणे होत नाही. त्या टाईपच्या सबस्टन्सेसला म्हटलं जातं वीक इलेक्ट्रोलाइट्स. ज्यांचं आयोनायझेशन पूर्ण होतं, जे पूर्णपणे विरघळतात पाण्यात, त्यांना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हटलं जातं. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट समजलं. ज्यांचं पूर्णपणे आयोनायझेशन होतं ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, ज्यांचं आयोनायझेशन पूर्णपणे होत नाही, पार्शियल होतं किंवा कमी प्रमाणात आयोनायझेशन होतं, विरघळत नाहीत जे वॉटरमध्ये लवकर किंवा कमी प्रमाणात विरघळतात, त्यांना वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात. ठीक आहे. मग जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतील तर ते फटाफट काय करतील, इलेक्ट्रिक करंट सप्लाय किंवा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतील, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करंट पास करतील, कारण आयन फटाफट प्रोड्यूस होत आहेत. बट जर आयनच प्रोड्यूस होत नसतील तर इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस व्हायचा प्रश्नच येत नाही ना. म्हणून स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं कंडक्टिंग नेचर जे असतं ते स्ट्रॉंग असतं. वीक ऍसिड किंवा वीक बेसिस असतात ते कमी प्रमाणात कंडक्टिंग असतात. ठीक आहे, दे आर वीक कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा, मग द कंडक्टिंग अँड नॉन कंडक्टिंग नेचर ऑफ सोल्युशन्स कॅन बी आयडेंटिफाईड बाय, कोणत्या बेसिसवरती कंडक्शन, बघा हे जे काही वीक आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आपल्याला. द कंडक्टिंग अँड नॉन कंडक्टिंग नेचर ऑफ सोल्युशन्स कॅन बी आयडेंटिफाईड बाय मेजरमेंट ऑफ देअर कंडक्टिव्हिटी. मग काय केलं जातं, कंडक्टिव्हिटी समजा आपण मोजून बघितली सगळ्यांची, सर्व जे काही सबस्टन्सेस आहेत त्यांच्या सोल्युशनची, तर एक्सपेरिमेंट नंतर असं आढळलं की हा जो सुक्रोज असतो, सुक्रोज म्हणजे साखर, शुगर, अँड युरिया, एक्झाम्पल दिला बघा आपल्याला, सुक्रोज अँड युरिया डू नॉट डिसोसिएट इन देअर ऍक्वियस सोल्युशन्स. युरिया आणि साखर, शुगर, कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. त्याला काहीतरी तुम्हाला हिटिंग वगैरे करावे लागेल, त्यावेळेस ते कम्प्लिटली डिसोसिएट होतील, बट पूर्णपणे डिसोसिएट होत नाही. सुक्रोज पूर्णपणे आपली शुगर नाहीये, सुक्रोज थोडासा वेगळा फॉर्म्युला आपला त्याचा तोच आहे, फक्त थोडा वेगळा प्रकार. ठीक आहे. सुक्रोज अँड युरिया डू नॉट डिसोसिएट इन देअर ऍक्वियस सोल्युशन्स. द कंडक्टिव्हिटीज ऑफ दीज सोल्युशन्स आर नियरली सेम. या दोघी सुक्रोज आणि युरियाच्या सोल्युशनची जी कंडक्टिव्हिटी आहे ती मोजल्यावर असं आढळलं की दोघांची कशी आहे, सारखी आहे वॉटरमध्ये. दिस सबस्टन्सेस आर नॉन इलेक्ट्रोलाइट्स. सुक्रोज आणि युरिया कसे आहेत, नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत, म्हणजे त्यांच्या ऍक्वियस सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट काय होतो, प्रोड्यूस होत नाही. आयन प्रोड्यूस करत नाहीत ते, वीक इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे. नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत, आयन प्रोड्यूस होणार नाहीत, म्हणजेच ते डिसोसिएट होत नाहीत वॉटरमध्ये कम्प्लिटली, त्याच्यामुळे ते आयन प्रोड्यूस करत नाही. आयन प्रोड्यूस नाही केले म्हणजे करंट पास होणार नाही. ठीक आहे, म्हणजेच ते नॉन कंडक्टर असतील, त्यांना आपण काय म्हणतो, नॉन इलेक्ट्रोलाइट्स. ऑन द अदर हँड, द सबस्टन्सेस लाईक पोटॅशियम क्लोराइड, ऍसिटिक ऍसिड, सोडियम हायड्रॉक्साइड HCl डिसोसिएट्स इन देअर ऍक्वियस सोल्युशन्स. हे जे काही सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजे NaOH, HCl तर माहिती आहे आपल्याला. ऍसिटिक ऍसिड म्हणजे वीक ऍसिड आहे, हा CH3COOH ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराइड सॉल्ट आहे, KCl, बरोबर, हा सॉल्ट आहे. हे कम्प्लिटली आयोनाइज होतात. मग आयोनाइज जर होत आहेत ते, जर ते त्यांचे आयन प्रोड्यूस करतायत करस्पॉन्डिंग, जर आयन प्रोड्यूस झाले तर काय असणार, ते त्यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट काय होईल, पास होईल त्याच्या सोल्युशन मधून. ओके, दॅट्स वाय देअर इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन्स आर conductors. Okay, that's why they are called as conducting substances. Okay, they are conducting in nature. Okay, the conductivities of their aqueous solutions are higher than that of water. Normal water पेक्षा त्यांची कंडक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. हे जे आपण आता डिस्कस केलं, पोटॅशियम क्लोराइड सॉल्ट आहे, NaOH, HCl स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आहे, बरोबर. NaOH स्ट्रॉंग बेस आहे, HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड आहे, बट थोड्याफार प्रमाणात आयोनाइज होतो. बट वरती जे आपण एक्झाम्पल घेतले, सुक्रोज आणि युरिया, यांचं आयोनायझेशन होत नाही. ठीक आहे, म्हणजेच ते नॉन कंडक्टिंग आहेत त्यांचे सोल्युशन्स. दीज आर कॉल्ड एज ज्यांच्यामधून ज्यांचं आयोनायझेशन होतं त्यांना काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोलाइट्स. जे कम्प्लिटली आयोनाइज होतात ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, जे पार्शियली आयोनाइज होतात ते काय असतात, वीक इलेक्ट्रोलाइट्स. ओके, इलेक्ट्रोलाइट्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन डिझॉल्व इन वॉटर. हे जे इलेक्ट्रोलाइटिक सबस्टन्सेस असतात, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसिस, पुन्हा सॉल्ट आहेत, NaCl, KCl, हे कसे असतात, त्यांचं आयोनायझेशन पूर्णपणे होतं, डिसोसिएट होतात ते वॉटरमध्ये पूर्णपणे, म्हणजे जेवढा अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल तेवढा अमाऊंट ऑफ आयन प्रोड्यूस करतात ते. म्हणून मग त्यांचे जे काही सोल्युशन असतात, ऍक्वियस सोल्युशन, ते कसे असतात, कंडक्टिंग असतात. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. ओके, सेकंड पॉईंट काय दिलाय बघा,
On the basis of high and low electrical conductivity, electrolytes are classified into स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जर कम्प्लिटली आयनायझेशन होत असेल तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात कंडक्ट होईल. आणि वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याचं आयोनायझेशन कमी होईल आणि आयोनायझेशन कमी झालं म्हणजे आयन कमी प्रोड्यूस होतील. आयन कमी प्रोड्यूस झाले म्हणजे त्याला काय म्हणणार तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी बऱ्यापैकी कंडक्ट होणार नाही, कमी प्रमाणात होईल. ठीक आहे. The substances such as ionic salt, strong acid and bases are almost completely dissociated in aqueous solutions. These are strong electrolytes. Strong acid आणि strong bases जे असतात ते strong electrolyte असतात, असा अर्थ याचा. These are strong electrolytes. The solutions of strong electrolyte exhibit high conductivity. म्हणजे strong electrolyte जे असतील त्यांची कंडक्टिव्हिटी कशी असते, हाय असते. ऑलरेडी आपण हे वरती डिस्कस केलं. The weak acids and weak bases are weak electrolytes. They dissociate to very small extent. कमी प्रमाणात डिसोसिएट होतात weak electrolyte, weak acid, weak bases. आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या कंडक्टिव्हिटीज असतात त्या कशा असतात, दे शोज लोअर कंडक्टिव्हिटीज दॅन दोज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. समजतंय तुम्हाला काय सांगतोय ते? जे काही तुमचे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात जसं की केसीएल, त्याचं आयोनायझेशन फटाफट होईल वॉटरमध्ये, केसीएलचं, एनएसीएलचं. म्हणजे वॉटरमध्ये ऍड केली की फटाफट ते आयोनायझेशन होईल, आयन प्रोड्यूस करतील आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्याच्यातून बऱ्यापैकी काय होते, जास्त प्रमाणात त्यांची कंडक्टिव्हिटी असते. इलेक्ट्रिक करंट इझिली काय करतात, कंडक्ट करतात. ओके. वाईल जे वीक ऍसिड, वीक बेसेस असतात जसं की ऍसिटिक ऍसिड, आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की ऍसिटिक ऍसिडचं आयोनायझेशन कमी प्रमाणात होतं. म्हणजे ऍसिटेट आयन आणि प्रोटॉन कमी प्रमाणात प्रोड्यूस होतो. मग कमी आयन जर प्रोड्यूस झाले तर त्याची कंडक्टिव्हिटी काय असेल, ती सुद्धा काय असते तुमची कमी असते. ठीक आहे. बघा पुढची स्लाइड घेऊ आता आपण. 4 ते 5 स्लाइड आहेत. आजच्या जसं झालं तसं काय करायचं, लिखाणकाम पूर्ण करून घ्यायचं. असं व्हायला नको की बा नोट्स लिहिल्या नाहीत आणि चॅप्टर होऊन गेलेला आपलं. पुढचा पार्ट मला वाटतं झाला, आपली शेवटची स्लाइड असावी आता ही. बरोबर. पुढचा जो पार्ट दिला आपल्याला थोडा मॅथमॅटिकल पार्ट आहे, फिजिक्सचा पार्ट आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. सोल्युशन जे असतं त्याचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय, मग तुम्ही ओहम्स लॉ वगैरे फिजिक्स मध्ये शिकलेला असाल 11वी मध्ये. तर बघा, अकॉर्डिंग टू दॅट ओहम्स लॉच्या म्हणण्यानुसार, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आर ऑफ अ कंडक्टर इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स व्ही डिवायडेड बाय द इलेक्ट्रिक करंट. म्हणजे रेजिस्टन्स इज इक्वल टू काय असतो, व्ही अपॉन आय. व्ही म्हणजे काय असतो तुमचा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही आणि त्याला कशाने डिवाइड करतो आपण, इलेक्ट्रिक करंटने डिवाइड करतो आयने. ओके. हा जो व्ही असतो त्याचं युनिट काय असतं, व्होल्ट असतं. पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय असतं, व्होल्ट असतं. आणि हा जो करंट असतो त्याचं युनिट काय असतं, अँपियर असतं. ठीक आहे. मग याचं युनिट काय रेजिस्टन्सचं, व्ही अपॉन आय. ओके. सॉरी, युनिट नाही म्हणणार आपण त्याला, त्याचा जो फॉर्म्युला आहे आरचा तो काय असतो, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन इलेक्ट्रिकल करंट. आणि याचा युनिटचा जर प्रश्न आला, युनिट काय असते याचं, याचा युनिट व्होल्ट. तुमचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याचं युनिट असतं व्होल्ट आणि जो करंट आहे त्याचं युनिट काय असतं, अँपियर. ओके. तुमचं युनिट पण काय, व्होल्ट अपॉन अँपियर. व्ही ए इनवर्स म्हणजे व्होल्ट अपॉन अँपियर, त्यालाच तुम्ही काय लिहिलं, व्ही ए इनवर्स. ओके. सिम्बॉल काय असतो त्याचा, तुमचा जो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आहे इज ओहम डिनोटेड बाय व्ही ए इनवर्स. ओके. म्हणजे व्ही अपॉन ए त्याचं युनिट, आणि त्या युनिटला व्ही अपॉन ए लाच कशाने रिप्रेझेंट करतो आपण, त्याला म्हटलं जातं ओहम. ठीक आहे. ओहमचं साइन तुम्हाला माहिती आहे. हे झालं तुमचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्सचं इक्वेशन. आता पुढे इलेक्ट्रोलायटिक कंडक्शनशी रिलेटेड अजून काही मॅथमॅटिकल फॉर्म्युले आहेत फिजिक्सचे, ते आपल्याला बघायचे. रेजिस्टन्स झाला, आताशी पुढे कंडक्टन्स आहे. कंडक्टन्स नंतर मोलर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. बऱ्याचशा काही टर्म्स आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल फिजिक्सशी रिलेटेड, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. आता मला वाटतं हा थोडा कमी टायमाचं लेक्चर बनलेला असेल. 5 स्लाइड घेतल्या होत्या मी. पुढच्या लेक्चरमध्ये थोड्या जास्त स्लाइड घ्याव्या लागतील कारण असं फटाफट होत आहे आपलं. ठीक आहे. तर काही अडचण येत असेल तर पर्सनली तुम्ही मला विचारू शकता. काही मनात ठेवू नका. जर काही कळत नसेल तर निर्धास्त होऊन तुम्ही कधीही विचारू शकता. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहिती आहे शिक्षकांचा सगळ्या. तसं मला तुम्हाला जर काही अडचण येत असेल हे जे काही आपलं चाललंय त्याच्यामध्ये, तर तुम्ही मला पर्सनली केव्हाही विचारू शकता. ओके. मग आपण आता थांबू.